नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी मनीषा, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज तुम्हाला मी नागपंचमी स्पेशल टाटावरचा रुमाल कसा बनवायचा ते सांगणार आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ पूर्ण पहा, न स्किप करता। सुरुवातीला मी मेन कपडा घेतला हे पहा, आणि नंतर अस्तरचा 2 कपडा कापल्या गेलेला आहे। एक अस्तर मेन आणि 13 बाय 13चं घ्यायचं माप। आता आपल्याला वरती झालर घ्यायची आहे 4 इंचाची कपडा, आणि त्याला मी खालून पिको केलेलं आहे, किंवा तुम्ही गोट पण करू शकता। माझा थोडासा मेन कपडा पातळ आहे असल्यामुळे मी खाली पण अस्तर घेतलेला आहे डबल। नाही तुमचा जर थोडासा जाड छान कपडा असला तर तुम्हाला गरज नाही घ्यायची, फक्त मेन कपडा ना झालर लावायची, आणि नंतर झालर लावून झाल्यावर आपल्याला अस्तर लावायचं। फक्त झालर पूर्ण आतमध्ये घ्यायची आणि अस्तरला जॉईन करून पिना वगैरे लावून जॉईन करून शिवून घ्यायचं आपल्याला। थोडासा माझा कपडा हलत असल्यामुळे मी पिन लावत आहे। तुम्हाला गरज नाही आहे, कारण तुम्हाला 2च घ्यायचे। जर कपडा छान असेल तर, पातळ असला तर तुम्ही जाड करू शकता, खाली पिन नंतर आज एक वरी अस्तर। अस्तर लावल्यावर आपल्याला नंतर थोडीशी जागा ठेवायची आहे रुमाल पलटी करण्यासाठी। आपली झालर लावणं झाली आहे। आता झालरचं पहिलं टोक आणि हे शेवटचं टोक घ्यायचं, दोन्ही उलट करून शिलाई मारून घ्यायची त्याला। तर मी सांगते तर माझा व्हिडिओ पाहत मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा, शेअर करा। काही तुमच्याकडे नवीन असलं तर मला सांगा, किंवा माझं काही चुकत असलं तर तुम्ही सांगा। कोण्यावर आले व्यवस्थित आतमध्ये झालर घेऊन मध्ये टाकायची आणि कपडा प्लेन करत राहायचं। फक्त आपल्याला पाहिजे की झालर शिलाईमध्ये आली नाही पाहिजे। काळजीपूर्वक तुम्ही शिलाई मारून घ्या 4 एकूण। सुरुवातीला माझ्या चॅनलला खूप तुम्ही प्रतिसाद दिला, म्हणून थँक्यू त्याबद्दल। पण आता तुम्ही माझे व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, कमेंट तर करतच नाहीत। प्लीज कुठून पाहतात ते सांगा, कमेंट करा। तेव्हा तिथे मी जागा सोडलेली आहे थोडीशी, आपल्याला तिथून पलटी करायचा रुमाल। आता मी सर्व एक्स्ट्राचा कपडा कट करून घेणार, धागे दोरे कपडा, कोण्याला 4 कोण्याला आपल्याला कट करून घ्यायचं, म्हणजे पलटी करायला सोपे जातं। मी पण मेहनतच करत आहे, प्लीज मैत्रिणींनो मला पण सपोर्ट करा। आपण त्याला आतमध्ये काढून घेऊ कपडा रुमाल। पूर्ण काढून घेतलं, फिनिशिंग किती सुंदर आली आहे।
खालच्या साईडने पण बघा कुठे शिलाई वगैरे दिसत नाही. प्लेन आलं सर्व. आता मी डापटीप द्यायची. ते आपण रुमाल पलटी करण्यासाठी जागा सोडली होती ना, ते शिवून घ्यायची बरोबर व्यवस्थित. पूर्ण डापटीप घेऊन घ्यायची चारीतून 4 कोपरे आणि नंतर आपल्याला लेस लावून घ्यायची. खूप सुंदर दिसतंय हे ताटावरचं. तुम्ही एकदा करून पहा. तुम्हाला जर पाहिजे असलं तर मला कमेंटमध्ये सांगा. सपोर्ट करा माझ्या चॅनलला. सबस्क्राईब करा ना, आवडलं तर लाईक करा व्हिडिओ. प्लीज कुठून पाहता ते सांगा. आपण आतमध्ये मी एक बॉक्स करून घेतला होता आणि त्याला पण लेस लावून घेतली चारीतून. आता कट केली शेवट जॉईन करून घ्यायचा आपले लेस. मस्त मी कोणी आपण छोटे छोटे लटकन पण लावले. हे पहा आणि आतमध्ये छोटंसं फूल केलं आहे आणि एक मोती पण लावलेला आहे. ह्याच्यात पण एक मोती घातला आहे आणि एक खाली लटकन. 4 लटकन लावलेले आहेत. खूप सुंदर दिसत आहे ताटावरचा रुमाल. तुम्हाला जर घ्यायचा असेल तर मला सांगा, मी देऊ शकते तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे करून. तुम्हाला कमेंट करा. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. मजेत राहा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ.